श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला नवीन जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये जे काही नवीन क्लेम आहेत हे क्लेम आपल्याला कधी करायचे आहे, या क्लेमची अपॉइंटमेंट कधी घ्यायची आहे, त्याचबरोबर अद्याप ज्या बांधकाम कामगारांना भांडी संच मिळालेला नाही किंवा वाटप झालेली नाही, तर अशा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर असणार आहे, अपडेट्स असणार आहे. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तर्फे जी काही आपल्याला क्लेम मिळत आहेत, तर ते क्लेम आपल्याला कसे करायचे आहेत, अपॉइंटमेंट कशी बुक करायची आहे, कोणकोणत्या योजना असणार आहे, त्याचबरोबर योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे. तर बघा, बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आता 13 जुलै 2026 पासून नवीन 4 प्रकारचे क्लेम आपल्याला मिळालेले आहेत, योजना मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, जर जे बांधकाम कामगार विवाहित असतील तर त्यांच्या विवाहासाठी किंवा मग त्यांच्या मुलाच्या किंवा मग मुलीच्या एका पाल्यासाठी विवाहासाठी योजना जी आहे तर ही सुद्धा सुरू झालेली आहे. तर अशी अपडेट्स आलेली आहे. बघा, त्याची नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर 1 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे. विवाह योजना, तर अशी ही योजना असणार आहे. तर मग त्यासाठी काही आपल्याला योजनेच्या तर्फे काही क्लेम करावा लागत असतो, त्यानंतरच आपल्याला DBT त्याचा मिळत असतो. क्लेम केल्याच्या नंतर 1 ते 2 महिने लागतात DBT व्हायला, आणि DBT आल्याच्या नंतर हा क्लेमचे पैसे तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर बघा, मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आता नवीन क्लेम करावा लागत आहे. पहिली ते 9वी पर्यंत जी शिष्यवृत्ती मिळत होती तर आता सध्या ती बंद झालेली आहे, परंतु दुसरी शिष्यवृत्तीसाठी क्लेम करावा लागत आहे. म्हणजे त्याच्या जागी आपल्याला काही शाळेच्या मुलांच्या शाळेसाठी वस्तू मिळत आहेत, तर त्याचा क्लेम तो आम्हाला करावा लागत असतो. आणि 9वीच्या पुढे 10वी, 11वी, 12वी तर अशा मुलांना शिष्यवृत्ती मिळत आहे. आणि त्याच्या पुढे डॉक्टर, इंजिनियर असतील किंवा मग मेडिकलचा कोर्स करत असतील, तुमची मुलं जर कोर्स करत असतील तर त्यांच्यासाठी मग 20,000 रुपयाच्या पुढे वर्षाला अशी जी शिष्यवृत्ती आहे तर ती मिळत आहे. त्याचबरोबर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये जर भांडी वाटप झालेलं नसेल किंवा मग जे बांधकाम कामगार राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये किंवा मग जून महिन्यामध्ये जर अशा बांधकाम कामगारांनी जर आपली अपॉइंटमेंट बुक केलेली आहे भांडी संचसाठी किंवा मग सेफ्टी किट असेल, एसएसएस किट असेल, तर मग अशा बांधकाम कामगारांना प्रश्न पडलेले आहेत की ताई, आम्हाला भांडी वाटप हे कधी होईल. तर 1 ऑगस्टपासून नवीन जी आर आलेला आहे. 1 ऑगस्टपासून भांडी वाटप हे जिल्ह्यामध्ये होणार आहे. अद्याप तुम्हाला जर गृहोपयोगी संच मिळालेला नसेल तर नक्कीच, जर तुम्ही अपॉइंटमेंट गृहोपयोगी संचची मंजूर झालेली असेल तर तुम्हाला नक्कीच गृहोपयोगी संच 1 ऑगस्टपासून वाटप ही सुरू होणार आहे. तसे जे बांधकाम कामगार पेटी संच, एसएसएस किटसाठी राहिलेले आहेत, तर अशा बांधकाम कामगारांनी सुद्धा आपली आजच नोंदणी करायची आहे, आजच अर्ज करायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये तर जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ही अपॉइंटमेंट सुरू आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू असणार आहे. तुम्ही जळगाव, सांगली त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट असणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आज आहे 27 जुलै 2026. तर आजची अपडेटनुसार वेबसाईटवरती तुम्ही लगेच व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे, OTP, आणि त्यानंतर तुम्हाला शिबिर निवडायचं आहे, केंद्र निवडायचं आहे, तारीख सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रिंट काढली तर नक्कीच तुम्हाला तुमचा अर्ज जो अपॉइंटमेंट असणार आहे तर ती मंजूर होईल. आणि जे काही कामगार राहिलेले आहेत, DBT ज्यांचा मिळालेला नसेल किंवा 15,000चा जो लाभ मिळालेला नाही किंवा मग अजून काही योजनेची जी काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉमेंट्स करून सांगायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जी पण काही नवीन योजना येईल तर त्याची अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर लवकर मिळेल आणि तुम्ही एक पण योजना मिस करणार नाही. धन्यवाद.